फक्त काँग्रेसच्या पंजासमोरचं बटन दाबावं, एवढंच करावं. कारण जेव्हा जेव्हा काँग्रेसचं बटन इथं शेतकऱ्यांना दाबलंय तेव्हा तेव्हा शेतकऱ्याला कुणी देखील थोडं नजर उचलून देखील इथं कोणी पाहिलं नाही. अधिकारी तर बाहेर जाऊ द्या, लांब सुद्धा. हे तुमचं सध्याचे लोकप्रतिनिधीचं वागणं. आमदार झाले म्हणून काही फार मोठं झाले आणि कुणाला कसंही वागवता येईल, ह्या मतदारसंघाची, ह्या लातूर जिल्ह्याची ही संस्कृती नाही. तुम्ही पदावर आहात, त्या पदाची गरिमा राखा. लोकप्रतिनिधी लोकांचा सेवक असतो. सेवाभाव, बंधुभाव आणि लोकांना आपलं करण्यासाठी आपण काहीतरी चांगलं करावं अशी आमची अपेक्षा आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघाचे तुम्ही आमदार आहात, तर त्या लातूर ग्रामीण मतदारसंघाची ओळख ज्या ज्या नेतृत्वानं, ज्या विचारानं, ज्या भागातल्या लोकांची आहे, ते आमदाराकडून आपली सेवा करून घेण्याचा त्यांना अनुभव आहे, सवय आहे. इथं कुणी कुणाचं मालक होणं पाहू नये, ते पलीकडे आहे, इकडे नाही. आणि ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये नेते मंडळी त्यांच्या प्रचारासाठी आणि सर्व गावकरी मंडळी इथं हजर आहे. एक दिलानं सगळे काम करतात. कुणीही कुणाच्या भूलतापाला बळी पडू नका. 7 तारखेला चांगलं मतदान करा. विधानसभेच्या निकालानंतर त्यांना असं वाटतं की सगळी गावं आमच्या विचाराची झालेली आहेत. विधानसभा आम्ही सहज जिंकली, आम्ही जिल्हा परिषद देखील सहज जिंकू. पण जिल्हा परिषद मध्ये सवयीने सांगितल्यासारखं त्यांचं उदाहरण तरी इथं सांगितलं की दादा जेव्हा आमदार होते ते जिल्हा परिषद सदस्य होते, तर एखाद्या आमदारापेक्षा देखील 3 पट 4 पट जास्त निधी एखाद्या गावाला, एखाद्या योजनेचा आणता येतो. आज आपल्या जिल्हा परिषदेचं बजेट 500 कोटीचं आहे. 59 जिल्हा परिषद सदस्य असले, तसं जरी भाग गेलं तर जवळपास 8 ते 9 कोटी रुपये प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याच्या वाटेला विकास निधी येऊ शकतो. तर विचार करा, आमदाराला वर्षामध्ये आमदार निधी 5 कोटी वाटता येतो. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य आपले झाले तर आपल्याकडं आपल्या ह्या 12 गावांसाठी फक्त ते 5 कोटी अख्ख्या मतदारसंघासाठी आहेत. फक्त आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघासाठी एका जिल्हा परिषद 2 पंचायत समिती मेंबरच्या माध्यमातून जर आपण 9 कोटी रुपये विकास निधीचे, विकास कामाचे इथं खेचून आणू शकलो, तर विचार करा, तुमची कॉलर आमदारापेक्षा 4 पट जास्त. खरं म्हणायचं तुमचे 5 कोटी 120 का 200 गावापर्यंत आहेत. माझे 9 कोटी फक्त 12 गावासाठी. मग कोण बेटर कारभारी? आमदाराला देखील जिल्हा परिषद सदस्याला शिफारस करावी लागेल. ताई, जरा त्यांनी मला सांगितलं होतं ह्या गावातला शिवरस्ता आहे, जरा नंबर टाकायचा होता, बजेट टाकायचे माझं, जरा नंबर टाकून देता का? तेव्हा ताई तुम्ही म्हणा त्यांना, लाईन मध्ये उभं राहा, आमचे मतदार पुढे आहेत, तुमचा विचार करू. कोणत्या गावाचे आम्ही त्यांना भेट देऊ, रस्ता पाहू. रस्ता जर जेन्युइन असेल तरच आम्ही काम करू, नाहीतर उगा कुठल्या तरी बगलबच्च्याच्या खडी टाकून बिलं काढण्याचं असेल असं अजिबात होणार नाही. आणि मी आज आपल्या सर्वांना आश्वस्त करतो, जी व्यथा एखाद्या शेतकऱ्याने जे इथं मांडली, जी प्रत्येक गावामध्ये परिस्थिती झालेली आहे, आपले अध्यक्ष बसल्या बसल्या पहिला कार्यक्रम हे सगळे जे एजंट फिरायला लागलेत, सुतासारखे सरळ करायचे. हे काय रोजगार हमीचं काम नाही, गोठा देतो 10,000 रुपये द्या, मेहनत करा. रोजगार हमीचं काम पाहिजे तर आम्ही तेही मिळवून देऊ. जर सुशिक्षित असेल त्याच्या हाताला काम देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक त्याला कर्ज देखील देईल, पण मेहनत कर. असं उघड लोकांना लुबाडत फिरू नकोस. अशी व्यवस्था येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या भागात करायची आहे. आपल्या भागाचा विकास, आपल्या भागाचे रखडलेली प्रश्न, आपल्या भागात येणाऱ्या योजना, प्रत्येक त्या लाभार्थ्याच्या याद्या, आपले जेवढे या भागामध्ये सरपंच बहुतांश काँग्रेस पक्षाच्या विचाराचे आहेत, मला त्यांना आवाहन करायचंय की आपल्या गावातल्या
घरकुलाच्या याद्या असतील, गोठ्यांच्या याद्या असतील, विहिरीचे पैसे असतील, जे जे शासनाकडे रखडलेलं आहे त्याची यादी करावी. आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती मेंबर निवडून आल्यानंतर त्यांना सहकार्य आपल्याला करायचंय. प्रत्येक ती यादी पालकमंत्र्यापर्यंत घेऊन जाऊन, सीओ पर्यंत घेऊन जाऊन, जिल्हा नियोजन समितीमध्ये तिथे बसून पहिलं रखडलेलं काम मार्गी लावायचं, मगच नवीन काम हातात घ्यायचं. आपल्या गटाचा का त्या गटाचा हा विचार न करता, भेदभाव न करता, पक्षपात न करता, आपल्या जवळचं म्हणून थोडं आत्माने कुठे जमशे कुठं बसले, हा तुम्ही मागून शिफारस लावू नका. ताईला मोकळं काम करू द्या. तुमच्यासाठी निवडून देतो बरं का ताई, तुमच्या हक्काचे मेंबर आहेत, तिकडे जायचंच नाही. ताई खंबीर आहेत दोन्ही आमच्या ताई, डायरेक्ट आमच्यासारखं. फक्त त्या महिला आहेत, नाही नाही महिलांना काय होतंय, फक्त फिरता असं काही नाही, ते बरोबर करते. आपणच माग फक्त सोडून येणार आहे की जायची बी गरज नाही. भाऊ आहे लाडका बाजूला, गाडीत बसून घेऊन जाईल, गाडीत बसून घेऊन येईल. हे ड्युटीवर का रोज जिल्हा परिषदला जायचं, ताईला घरून घ्यायचं, मावशीला घ्यायचं, आजोळ मधून ताईला घ्यायचं आणि मग थेट, आणि परत येताना पहिलं मावशीला ताईला सोडायचं, मग आपलं तिथे ह्याच रस्त्यावर ना शेवट तुमचंच आहे. थोडं राईट मारायचं म्हणजे प्रत्येक दोन ताईच्या मागे एक लाडका भाऊ दिलाय. कॉम्बिनेशनच असं आहे. त्याच्यामुळं तुम्हालाही चिंता नाही की कोण एकटं घेऊन जाणार, लातूरला कोण डबा देणार, कसं देणार. डबा ते आणतील काही, दोन भाकर भावासाठी जास्त, भाऊ गाडी आणल, तुम्ही डबा आणा. हे लांबचा प्रवास आहे ना लातूर. रोज नाही जायचं, मीटिंगच्या दिवशी जावं लागतं. बाकी अनुभव सवयीला आहे, एखादी कार्यशाळा सवय शिराळ्यात घ्या, कसं काम असतं कसं नाही, प्रस्ताव वगैरे करायचा ते सांगू शकतील. अतिशय चांगलं वातावरण ह्या तालुक्यामध्ये झालेलं आहे. विधानसभेमध्ये जे झालं केलं विसरून जा. कुणी काय केलं कुणी नाही केलं गंगेत वाहून टाका. आपल्याला गाडी पुढं बघून चालवायची आहे. फार लांबचा प्रवास करायचा आहे, बरोबर आहे की नाही. आता गाडीमध्ये ते छोटस एक पुढं काच असतंय आणि बाजूला दोन काच असतात बाहेर ड्रायव्हरच्या साईडला. ते कशासाठी असते, फक्त लक्ष देण्यासाठी. लक्ष ठेवा. पण आता अशी म्हणून तर गाडी चालवता येत नाही ना, ऍक्सिडेंट होईल. त्यामुळे आपल्याला पुढं जायचंय. सगळे आपल्या भागातले ग्रुप गट तट सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, हात जोडून. आम्ही खंबीर आहोत. आमचं काय होईल काळजी करू नका. काय पद आहे विचार करा. आमदार नसताना सरकारला एक पत्र पाठवलं, सरकारने लगेच 70-30 मंजूर करून पाठवून दिलं. आपला रेंज पत्रावर नाही, आपला रेंज. काहीच काळजी करू नका. आपलं बाहेर लांबचं रेंज आहे. त्यामुळं इथं ह्या लोकांना, पण आता ह्या लोकांना तसं नाही, हे आमच्या बॅटरीवर आहे. त्यामुळं त्यांच्या मागे तुमची शक्ती आमच्यापेक्षा जास्त तुम्ही उभी करा. साहेब नेहमी म्हणायचे की नेत्यापेक्षा कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये आपण जास्त पळालं पाहिजे, जास्त काम झालं पाहिजे, त्याला आपल्यापेक्षा जास्त मतदान आपण मिळवून दिलं पाहिजे. त्यामुळं त्या सगळ्यांना मी आश्वस्त करतो की ज्या ज्या गावामध्ये मला जरी मतदान कमी पडलं असेल किंवा मला जे पडलं असेल त्या त्या बूथवर तुम्हाला 10, 15, 50 मतदान जास्त पडल्याशिवाय आमची सगळी मंडळी स्वस्थ बसणार नाही. येत्या 7 तारखेला काँग्रेसच्या पंजासमोरचं बटन दाबून आमच्या दोन्ही उमेदवाराला आपण पंचायत समितीला 2 आणि जिल्हा परिषद 1 उमेदवाराला निवडून द्यावं एवढं विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.